बघा अशा प्रकारे झाल्यावर सर्व पाक तयार आणि घट्ट झालेला आहे आणि गुळाचा असल्यामुळे पण पूर्ण काळं पडलेलं आहे. हां एकदम काळं नाही, लाल. नमस्कार करा इकडे सर्वांना. नमस्कार. तर बघा नमस्कार मित्रांनो. बघा आज आई आपल्यासाठी करणार आहे. काय करणार आहे? आंब्याची लुंजी. तर आई आपल्याला आंब्याची लुंजी करून दाखवणार आहे. आता उन्हाळ्याचं सीझन आहे आणि प्रत्येकाच्या घरी आंब्याचा चालूच राहतो. तर आंबे कापून घेतलेले सर्व आणि आता आपल्याला लुंजी करायला आई घेणार आहे. थोडंसं आंब्याचं कशा प्रकारची लुंजी करतात तर आज बघून घ्या. तुम्ही खूप व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, प्रत्येकाचे व्हिडिओ आज आंब्याच्यावरच राहतात, पण हा व्हिडिओ पण बघून घ्या. हा एक व्हिडिओ तुमच्यासाठी. आणि पहिले स्वच्छ करून घेतलेलं आहे, तर घरीच कापलेलं आहे विशेष म्हणजे. आणि थोडंसं इकडे काय घेतलेलं, परत काय काय घेतलं तुम्ही सांगून द्या इकडे. जिरं, मोहरी, तिखट, हळद, मीठ, गुळ घेतलेला आहे, असं व्यवस्थित घेतलेलं आहे. आणि आता जे असते त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं जास्त मटेरियल टाकून लुंजी वगैरे केलं जातं. तर हे आपलं घरगुती आहे आणि थोडंसं आपण साध्या पद्धतीनं कसं करता येते तर ते दाखवत आहे तुम्हाला. थोडीशी कढई वगैरे गरम करायची आहे आणि त्याच्यानंतर थोडं तेल वगैरे सोडून, जसं आपण भाजी वगैरे करतो, डायरेक्ट आंब्याची भाजीच म्हणा एक प्रकारची, पण याला पाणी न सोडता ती करायची आपल्याला. बघू आता कशा प्रकारची करतात. मी तर पहिल्यांदाच सांगणार तुम्हाला दाखवता व्हिडिओमध्ये, आणि मी पण पहिल्यांदाच कशी करतात ते मी पाहत आहे, कारण याच्या आधी फक्त खाल्लेलंच आहे, मी पाहिलेलं पण नाही कशा प्रकारे करतात. तर आईच्या हाताने आपण पाहणार आहे सर्व. कढई गरम झालेली आहे. तर आता आपलं कढई सर्व तापलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं पहिलं सोडायचं आहे मोहरी ना, जिरं आणि मोहरी सोबत तेल गरम व्हायचं, थोडंसं तेल गरम तर मित्रांनो बघा, कारण आता उन्हाळ्याचं खूप छान चौकट चालते लुंजी आंब्याची. तर आंबे पण विशेष म्हणजे गावरानी आणलेलं मी, कारण वेगळं जर आणलं थोडेसे गोड आंबे राहतात, कलमी आंबे जे म्हणतात त्याला, ते गोड राहतात आणि ते कच्चे वगैरे खातात. पण आपण कलमी आंबेच न करता गावरानी आंबे आणलेले आणि त्याच्यात लुंजी करायची आहे. एकदम बारीक पण नाही आणि एकदम मोठ्या पण नाही, असं मीडियम पीस केलेले आहे आंब्याचे. आपण करी म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते पहिलं. कच्ची करी विशेष राहते, त्याच्यामुळे एकदा दाखवते सर्व. तर खूप जण, प्रत्येक जण आता करतातच, तर पण एक रेसिपी व्हिडिओ म्हणून साधा मी टाकलेला आहे. चला बा, खूप दिवसाचा व्हिडिओ काय करायचं काय चालू होतं आमचं, पण म्हटलं थोडंसं घरगुतीच रेसिपीवरती आधारित व्हिडिओ बनवू आपण. आणि आता आंब्याचं सीझन चालूच आहे. हा व्हिडिओ आम्ही 1-2 दिवस आधीच घेणार होतो, पण तेव्हा काही व्यवस्थित जमलं नव्हतं, त्याच्यामुळे हा व्हिडिओ उशिरा घेतो आम्ही. तर आता थोडीशी हळद टाकलेली आहे चटणी सोबत. रेडी. तर अशा प्रकारचं पूर्ण तयार झालेलं आपला थोडा त्याच्यात लुंजी. आणि गुळ किंवा सोडायचं मग आता सोबतच ना? अच्छा, सोबत कालवून जेव्हा होईल पूर्ण आंब्या, त्याच्यानंतर लुंजी सोडायची. जेव्हा लुंजी किंवा सोडायची त्याच्यात चालू होतं. अच्छा, पहिले अशा प्रकारचे घ्यायचं, सर्व शिजून घ्यायचं आहे. आणि मीठ राहिलं होतं आपलं टाकायचं, ते आंबे टाकले त्याच्यानंतर आपण मीठ घेतलेलं आहे. गुळ टाकायचा आहे, गुळ बारीक करावं लागेल ना, का होईल ऑटोमॅटिक बारीक होते. जसं कालवल्याच्या नंतर होऊन जाईल बारीक. आणि यामध्ये पाणी सोडायचं आहे का? अच्छा, पण म्हटलं जर गुळाला पाणी ऑटोमॅटिक सुटते मीठ आणि गुळ असल्यामुळे, तर त्याला पाणी सोडायचं काम नाही. तर हा सर्वात मोठा प्रॉब्लेम असतो. अरे हो, आंब्याची भाजी करायची आहे आपल्याला, पण भाजी न करता चटणी टाईप त्याला करायचं आहे, त्याच्यामुळे पाणी सोडून येते का आपण त्यामध्ये आंब्याची. आंब्याच्यातलं पाणी सुटलं पूर्ण मजा चालली आंब्याची, आणि गोड वगैरे सर्व वेगवेगळं होऊन जाणार ते. चांगल्या प्रकारचं पाणी सुटणं यायला आपण तेल सुटलेलं असेल, तेल असल्यामुळे सर्व मोकळं होईल ते आणि एक होऊन जाईल. तशा प्रकारे चांगलं शिजू द्यायचं आहे त्याला. तर
मसाल्याचा वास आला थोडंसं चटणी झालं. तर नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही किती वेळा आंब्याची लोणची बनवली. तर नसेल बनवली तर काही प्रॉब्लेम नाही, इकडेच तुम्ही अशा प्रकारचा व्हिडिओ वगैरे बघून तुम्ही बनवू शकता. हा आहे आमचा साधारण व्हिडिओ बनवलेला आहे आम्ही, असं काही विशेष तुम्हाला दाखवायचं म्हणून काही केलेलं नाही. चला म्हटलं हा व्हिडिओ थोडासा बनवू कशा प्रकारचा असते तर. कारण विशेष तुम्हाला माहीत आहे आजकाल खूप जण व्हिडिओ पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असतात. खूप जण कमेंट करतात तुम्ही व्हिडिओ रेग्युलर सोडा, म्हणजे कंटिन्यू व्हिडिओ सोडा. पण आता कंटिन्यू व्हिडिओ आणाच कुठून? हां, तर त्यासाठी चला बा थोडंसं आईला वगैरे व्हिडिओमध्ये घेऊन घरचा रेसिपी वगैरे थोडंसं दाखवून आणि आपले रेग्युलरचे कार्यक्रम दाखवून अशा प्रकारचा व्हिडिओ तयार करतो मी. आणि तुम्हाला तर माहिती आहे स्पेशल रेसिपी पण दाखवू शकत आणि स्पेशल कार्यक्रम पण दाखवू शकत. आणि वातावरण थोडंसं गरम राहते उन्हाळ्याचं, गरमास वगैरे होते तर टाईम वगैरे बघून सर्व बघून तेवढेच व्हिडिओ करावं लागते. तर याच्यासोबत काय करायचं होतं आपल्याला? हां, तर धिरडे वेगळं झालेलं आहे. आणि एक दिवस मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये धिरड्याचं दाखवणार आहे कशा प्रकारचे धिरडे असतात. तर कारण मला त्याची आईला विचारलं मी धिरडे आणि आपण आंब्याचा आमरस करणार होतो, ते धिरडे करणार होतो. तर आई म्हणे धिरडे वगैरे आपण नंतर बनवू म्हणे, आधी आपण लोणची करू म्हणे. तर ठीक आहे मग लोणची करू. तर अशा प्रकारचे लोणची वगैरे सर्व शिज द्यायचे आहे खरे. आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये धिरडे वगैरे येणार आहे कशा प्रकारचे हे करणार आहे. तर तोपर्यंत तुम्ही आपला व्हिडिओ कंटिन्यू तो पहा थोडासा. आणि जर चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फेसबुकला असेल तर फॉलो करा. तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तर नक्की कमेंट करा आणि सांगून द्या आपल्याला कसा. आणि विशेष म्हणजे तुम्ही जर कमेंट करसाल आणि व्हिडिओमध्ये सांगसाल तर त्या प्रकारचे आम्ही व्हिडिओ घेऊन येणार आहे तुमच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे. थोडंसं गुळाचा पाक वगैरे आलेला आहे, घट्टपणा आलेला आहे तेलाला, त्याच्यामुळे पाकावर त्याला समजत आहे. मित्रांनो सपोर्ट करा आमच्या व्हिडिओला, तुमच्या सपोर्टची खूप आवश्यकता आहे आमच्या चॅनलसाठी. कारण खूप सारे प्रोग्राम आहेत पुढचे येणारवाले, ते सर्व प्रोग्राम तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा आपले. अशा प्रकार झाल्यावर सर्व पाक तयार आणि घट्ट झालेला आहे. आणि गुळाचा असल्यामुळे आता पूर्ण काळं पडलेलं आहे. हां, एकदम काळं नाही, लालसर झालेलं आहे. मला असं लालसर त्याला सांगण्यात नाही आलं माझं, तरी अशा प्रकारे पूर्ण झालेलं आहे. आणि आता हे उतरवायचे आपल्याला खाली. आणि याला थोडंसं चांगलं थंड होऊ द्यायचं आहे आणि पूर्ण मोडू द्यायचं आहे. त्याच्यानंतर हे चांगलं येईल. आता आंबे तर शिजले आपले पूर्ण मोकळे झालेले आहे डाळवा शिजून, आणि पूर्ण अर्क आंब्याचा त्यातने उतरलेला आहे. तर मित्रांनो अशा प्रकारचा हा व्हिडिओ इथं संपलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा फेसबुकला असेल तर. ओके, तोपर्यंत भेटूया आपण. बाय. कसं थोडंसं आमचं